औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. मी भारताचा एक सुज्ञ नागरिक म्हणून सोलापूर मतदारवासियांना एक आवाहन करतो. 15 जानेवारी रोजी 100% मतदान प्रक्रियामध्ये सहभाग नोंदवावा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाद्वारे श्रीमंत असो वा गरीब असो, पुरुष, जाती, धर्म याचा भेदभाव न करता सगळ्यांना एक मतदानाचा अधिकार दिला आहे. याचा उपयोग आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी, सुखसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, सरकारी योजना प्राप्त करण्यासाठी करावा. काही लोकशाही मूल्यांना न मानणारी, संविधानाला न मानणारी लोक जे आहे, गोरगरीब जनतेला, विशेष करून महिला वर्गाला पैशाचे किंवा इतर गोष्टीचा आमिष दाखवून जे आहे, बोटाला शाई लावून त्यांचं मतदान होऊ नये अशी विकृती करत असतात. याला लोकांनी बळी पडू नये आणि शून्य डोक्याने 100% मतदानाचा अधिकार बजावा. बोटाला शाई लावून विकृती करत असताना असं तुम्ही सांगताय, काय असं यापूर्वी झालं होतं का काही सोलापुरात? म्हणजे मागच्या लोकसभा विधानसभाच्या निवडणुकीमध्ये असे प्रकार समोर आले होते. पोलीस प्रशासनाने त्याच्यावर कारवाई केली होती. मी पोलीस प्रशासनाला आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना ही अपील करतो की यावेळी या निवडणूक प्रक्रियेमध्ये अशी विकृती होऊ नये याची काळजी, दक्षता त्यांनी घ्यावी. तुम्ही मतदानाचं आवाहन करताय, कुणाला मतदान करायचं, काय विशेष असं का? नाही, ही एक मी सुज्ञ नागरिक म्हणून संविधानाच्या अखत्यारिता मी हे बोलत आहे की आव्हान जे आहे मतदान टक्के वाढवण्यासाठी आहे. बाकी सोलापूरच्या मतदारांनी सुज्ञपणे जे आहे, जाती, भेद, धर्म याचं विचार न करता विकासाच्या मुद्द्यावर जे लोक तुमच्या लोकहितासाठी कामाला येतील त्यांना निवडून द्यावं. धन्यवाद. जय संविधान. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभारत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे.